पण भाऊंनी हे जे काही सगळं उभं केलंय ते कणाकणाने वाढवण्याचा सांभाळण्याचा प्रयत्न आपण करूच शकतो ना. आणि आता ही जबाबदारी तू घ्यायची आहेस. मी घेतलीये, मी ठरवलंय डेडिकेशननी काम करायचं. आणि तू आहेस ना काका, तू मला सल्ले देत जा, मला सांग काय करायचं काय नाही करायचं, मी करीन सगळं. मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. त्याने एकदा ठरवलं ना की तो ते करून दाखवेलच. मी ह्यावेळी करेन. हेच बोललो मी भाऊंना, हेच बोलणं झालं आमचं. त्यांना मी म्हटलं की आशू पूर्णपणे केपेबल आहे. तर मला भाऊ काय म्हणाले, मग लक्ष्मण आता त्याची जबाबदारी तू घ्यायची. आशू खूप गोष्टींवर काम करायचंय आपल्याला. गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझा पहिला टास्क काय सांग. काय? इथेच आपल्या या शहराच्या बाहेर आपली एक फॅक्टरी आहे, तिथे जाऊन व्हिजिट करायचं. तो आपला खूप महत्वाचा प्लांट आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तिथे गेलास की ते सगळं व्यवस्थित समजून घे. चालेल. म्हणजे त्याची जबाबदारी तुझ्यावर टाकता येईल ना. आणि काही कठीण नाहीये, तिथे गेलास की तुला आपोआप समजेल. काका, माझं आणि भाऊंचं बोलणं झालं होतं, तर भाऊंनीच मला सांगितलं की फॅक्टरीमध्ये मी जायचंय म्हणून. हो सुहास, पण त्यानंतर माझं भाऊंशी बोलणं झालं आणि आमचं ठरलं की ही आशूसाठी सुवर्ण संधी आहे. त्यामुळे त्यालाच आता तिथे जाऊ दे, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित कळतील. हा मग सुहासचं काय? नाही, त्यांनी एवढं सगळं प्रिपरेशन करून ठेवलं, त्याचं काय? भाऊ नेहमी असं का वागतात ना, तेच मला कळत नाही. काय चाललंय हे आई? अगं हो हो कीर्ती, एवढं अपसेट व्हायचं काहीच कारण नाहीये. मी बोलेन त्यांच्याशी. आणि कसं आहे, सुहास अनुभवी आहे, त्याला ऑफिसमध्येही काम असतं. आता अशा नवीन सिच्युएशन्स आशू कशा सांभाळतो, त्याला हँडल करता येतंय का हे बघायला पाहिजे. ते करूया ना. हो हो. अगं पण आई, कीर्ती, अगं असू दे. भाऊंनी आणि काकांनी जो निर्णय घेतलाय त्याच्या मागे काहीतरी त्यांचा विचार नक्की असेल ना. आशू, तू जा फॅक्टरीत, मी जातो काका ऑफिसला. ताई, हे घे, तू जॅम खा. ते ग्लास दे, ज्यूस देते तुला जरा. बरं आशू, हा मी काय सांगत होतो तुला, तर तिथे जायचं, तिथल्या सगळे वर्किंग कंडिशन समजून घे आणि त्याचा एक बेसिक रिपोर्ट बनव. ओके ओके, मग आपण पुढचं काम करूया. चालेल. ठीक आहे, डन. काहीच होत नाही, इग्निशन पण ऑन होत नाहीये. अरे असं कसं काय? अरे अचानक. ऐक ना, उतरून बघावं लागेल. अरे हो, तू एकदा स्टार्ट कर परत, बघ होतोय का काय. ऐक ना, हे काय धूर काय येतोय बॉनेट मधनं. अरे बापरे. किंवा जरा सांभाळू ना, हा, ते काहीच नाहीये. गाडी. अरे तुझी गाडी लीक होतीये. अरे पण अशी कशी कंपनी रिप्लेसमेंट गाडी आहे ही. ऐक ना, आपण मुंबईपासून 100 किलोमीटर रोज, इथे 50-60 किलोमीटर आजूबाजूला काही नसणार. तू ऐक ना, एक काम कर ना, गॅरेजवर फोन करून बोलव ना कोणाला तरी प्लीज. अरे फोन काय रेंज नाहीये मला यार, इथे कुठे अडक. तुला आहे का एक फोन? सेकंड, हा बघतो. माझ्याही फोनला रेंज नाही. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे आपल्याला शोधावं लागेल, बघावं लागेल काहीतरी. आई इथे काय बघणार आहे, इथे काय शोधणार आहे, इथे काही नाहीये आसपास. रात्रभर काय करायचं? एक मिनिट, आवाज ऐक तू. कसला? अरे माणसांचा आवाज येतोय. किंवा तू वेडीस का जरा, आपण जंगलात होत. नाही, एकदम तू शांत हो, एकदम शांत हो आणि आवाज ऐक. मला अगदी आवाज आला बारीकसा. ऐक 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 ऐक, येतोय तुला आवाज येतोय. काहीतरी गातायत लोक. इथून येतोय आय गेस. ऐक ना, हे बाय इथूनच येतोय. ऐक ना शिवा. हा. नाही,
तू जंगलात कुठे जाते वेडी का? अरे तुझा आहे ना माझ्यावर विश्वास. आवाज येतोय मला कोणाचा तरी गाण्यासारखा आवाज येतोय. तू तू ये माझ्याबरोबर चल. अरे चल पटकन चल माझ्याबरोबर ये. पटकन ये पटकन ये ना ही तू. वेळ नाहीये प्लीज. आपण इथे कशाला जातो आई? आपल्याला माहित नाही ना हे. Please. चल Please. चल इकडे. आई. काही माणसांचाच आवाज आहे. चल.